राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये गेल्या 2 महिन्यांमध्ये 35% घट झाली आहे। 2015च्या तुलनेत 2016च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात दाखल होणाऱ्या तक्रारींमध्ये 35% घट झाल्याचं समोर आलंय। नोटाबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचाराच्या तक्रारी कमी झाल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। लोकांकडे रोख रक्कम कमी असल्याने लाचखोरी कमी झाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। 2015 आणि 2016ची तुलना केल्यास 2016 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल होणाऱ्या तक्रारींमध्ये 20% घट झाली आहे। 2015 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 1234 तक्रारी दाखल झाल्या होत्या, तर 2016 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे भ्रष्टाचाराच्या 993 तक्रारी दाखल झाल्या। 2014 मध्ये भ्रष्टाचाराच्या 1245 तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या। बेहिशेबी मालमत्तेबद्दलच्या तक्रारी विचारात घेतल्यासही गेल्या 2 वर्षांच्या तक्रारींच्या संख्येत मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे। 2014 मध्ये बेहिशेबी मालमत्तेच्या 48, 2015 मध्ये 35 तक्रारी दाखल झाल्या होत्या। 2016 मध्ये या तक्रारींची संख्या थेट 14 वर आली आहे। या संदर्भातल्या आणि देशविदेशातल्या विविध बातम्यांसाठी लॉग इन करा लोकसत्ता.com।